ओम नमो नारायणाय. मी योग सद्गुरू डॉक्टर कृष्ण देवगिरी. चला तर आज आपण जाणून घेऊया विचारधारा. आपल्या इच्छा आकांक्षा याच जन्मात पूर्ण करा आणि कोण काय म्हणेल ते विसरा. कोण काय म्हणेल जाऊ दे, नको त्या फंदात. म्हणून आपली बरीच महत्त्वाची कामं, महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकतो किंवा रद्दही करतो. पण खरं तर जी लोक काय म्हणतील याचा विचार करायची तितकीशी आवश्यकताच नसते. बऱ्याचदा मी अमुक एक केलं तर लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असेल, समाज मला काय म्हणेल, अशा अनाठायी विचारामुळेच माणसाची आनंदी जीवन जगण्याची प्रगतीच खुंटते. आपण अनेकदा म्हणतो की मी हा जन्म एकदाच मिळालेला आहे, मला पुढच्या जन्मी कोणी पाहिलाय. असं जर असेल तर याच जन्मात आपण आपल्या इच्छा आकांक्षा नकोत का पूर्ण करायला? अर्थातच हव्यात. हे नक्कीच मान्य करायला हवं की प्रत्येकाच्याच सगळ्या इच्छा स्वप्न पूर्ण होतीलच असं नाही. पण त्यासाठी प्रयत्न करणं सोडणं हे एक प्रकारचं नैराश्याचंच लक्षण आहे. या प्रकारात मुख्यत्वे लोक काय म्हणतील हाच विचार आपण करत बसतो. पण आपल्याला काय वाटतं हा विचारही व्हायला पाहिजे. खरं तर लोक हे दुहेरी तोंडाचे असतात. मुलगा कामधंदा करत नाही म्हणून हे बोलतील, आणि उद्या त्याच मुलाने कष्ट करून वडापावची गाडी टाकली तर लोक बोलतील, त्याच मुलाने नोकरी केली तिथूनही म्हणतील, मग शेवटी चाकरीच करतो. खरंच लोकांचा प्रत्येक वेळी विचार करण्याची आवश्यकता नसते. पण केव्हा तर आपण काही चुकीचं करत नाही अशी आपल्या मनाची निश्चिती असेल तोपर्यंतचा प्रश्न असाही येतो की काय चुकी आणि काय बरोबर हे ठरवणारं कोण? समाज आणि त्यात राहणारे लोकच ना. पण इथे एक गोष्टही लक्षात ठेवायला पाहिजे की समाजात राहायचं असेल तर त्यातले नीतिनियम पाळलं जाणं हेही महत्त्वाचं आहे. कारण तो नियम कोणा एका व्यक्तीने बनवलेले नसतात. त्या काळात एक समाजाच्या नात्याने सर्व व्यक्तींनी मिळून बनवलेले असतात. कदाचित काही नियम चुकीचे किंवा पूर्वीच्या रूढीनुसार असतीलही. उदाहरणार्थ आपण म्हणतो ना, बुरका, तलाक, सती. पण समाज आणि त्यांची मानसिकता बदलायला थोडा काळ जाऊ द्यावा लागतो. प्रत्येक समाज हळूहळू काळानुसार बदलत असतो. अर्थातच कोणत्याही कामासाठी लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे समाजातील नीतिनियम धाब्यावर बसवणे नव्हे. समाजाच्या दृष्टीने गुन्हा किंवा अपराध ठरणारी वर्तणूक न करता चारित्र्य संपन्न जीवन जगण्याची आवश्यकता आहे. माझ्या मनाला वाटलं म्हणून मी प्रेम केलं तर ते समाजाच्या दृष्टीने चांगले की वाईट याला माझ्या दृष्टीने काहीही महत्त्व नसतं. हेतू कितीही चांगला असला तरी समाजाच्या दृष्टीने तो अपराधच आहे. जे काही करायचे आहे त्यावेळी समाज काय म्हणेल याचा किंवा लोकांच्या कोणत्याही बोलण्याचा विचार
करण्याची मुळीच आवश्यकता नाही. माझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे म्हणून मी पैसे मिळवण्यासाठी घरोघरी वृत्तपत्र वाटल्यानंतर लोक काय म्हणतील, ते माझ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतील याचा विचार केल्यास उपाशी मरावे लागेल. कारण हे बोलणारे लोक फक्त बोलतच असतात, मदतीला कुणीही येत नाही. त्यामुळे अशा वेळी लोकांच्या पेक्षा आपल्या मनाला काय वाटतं, अमुक एक काम चांगलं की वाईट याचा विचार आपला आपणच केलेला चांगला. आपल्या इच्छा आकांक्षा याच जन्मात पूर्ण करा आणि कोण काय म्हणेल ते विसरा.